नमस्कार. आपण ज्यावेळेस गॅस घेतो त्यावेळेस गॅसचं वजन किती असतं आणि किती पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात प्रथम आपण काय करू, गॅस घरी आणल्यानंतर सर्वप्रथम आपण त्याचा सील कसा आहे तो सील तोडून ते लिकेज आहे की नाही हे सर्वप्रथम चेक करूया. आपण सील तोडलेला आहे. सील तोडल्यानंतर याला वळून असं चेक करायचं. त्याच्यामधले ऑइल सील असती, ती ऑइल सील आपण एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची, बरोबर आहे की नाही. सील चेक केल्यानंतर आपण त्याचं आता वजन तुम्हाला कशा प्रकारे चेक केलं जातं हे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण गॅस सिलेंडर भरून आणतो तेव्हा आपल्या मनात एक विचार येतो की हा गॅस पूर्ण भरलेला आहे की नाही. आपल्याला कसं माहीत होईल की यामध्ये गॅस पूर्ण आहे की नाही. याचा चेक करण्याचा एक फॉर्म्युला आहे, ते मी तुम्हाला सांगतो. हे सिलेंडर असते, याच्यामध्ये हा 15.5 म्हणजे 15 किलो 500 ग्रॅम एवढा याच्यामध्ये या सिलेंडरमध्ये गॅसचं वजन आहे. कोणत्याही कंपनीचा सिलेंडर असो, भारत गॅसचा असो किंवा HP चा असो किंवा इंडेक्सचा असो, हे बघा इथं लिहिलेलं असतं नेट वेट 14 किलो 200 ग्रॅम. हे या टाकीमध्ये असलेला गॅसचं वजन आहे. आणि टाकीचं वजन हे आपण बघू शकता काळ्या अक्षरामध्ये 15 किलो 500 ग्रॅम हे टाकीचं आहे. दोन्ही प्लस केलं तर ग्रॉस वेट पूर्ण वेट 29 किलो 700 ग्रॅम एवढं असतं.